उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व। एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेटी घेण्याची शक्यता। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक। केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील बैठकीला उपस्थित। सुमित्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर। पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस। पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील अँटनी लारा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। इमारती शेजारी कचऱ्याचा डोंगर असतानाही दुर्लक्ष केल्याचा ठपका। 2 अधिकाऱ्यांवर कारवाई। पुण्यात उद्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय। राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार। प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली। अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने, याच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय। जेजुरीत ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। अपघाताची थरारक दृश्य समोर। जखमींसह मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत। इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण। 6 ते 7 जणांकडून 20 किलोमीटर पाठलाग करत गाडीची तोडफोड। महिलांची छेड काढल्याचं जाब विचारल्यानं मारहाण। गुन्हा दाखल।